नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. खासदार संजय दिना पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पंढरपूर तालुक्यातील पत्रकार आक्रमक. पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटील यांच्या राजीनाम्याची एकमताने मागणी. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची विलास घुलेंच्या कुटुंबाला भेट. प्रकाश आंबेडकरांचा देखील घुले कुटुंबियांना फोन. आम्ही तुमच्या अनेक लढायांसोबत असल्याचं आश्वासन. पत्रकारांना आजही सगळीकडे दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. मुक्त मनाने बातम्या देण्यामध्ये सुद्धा त्यांना बंदी आहे. तोच आदर्श घेऊन खासदार संजय दिना पाटील यांनी तो चिट्टा गिरवला. शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगर मधील समाज कल्याण वसतिगृहाची पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी. कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना तंबी. येणाऱ्या 2 महिन्यात 20 कोटी निधी मंजूर करणार, शिरसाटांची माहिती. बुलढाणा जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागातील संरक्षण अधिकाऱ्यास 12,000ची लाच घेताना रंगेहात अटक. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. तुळजापुरात पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन. 12 दिवसांपासून कार्यकर्त्यांचे साखळी उपोषण. आंदोलनकर्त्यांनी मांजर आणून केले प्रतिकात्मक आंदोलन. भिवंडीतील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होणार. 18 वर्षीय आरोपी अंकित गिरीकडून चिमुरडीवर खाऊचे आमिष देऊन अत्याचार. पीडितेवर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. वाशिम शहरातील बंद दुकानांचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या सराईत कंबल चोराला वाशिम शहर पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 3 वर्षातील 7 दुकानफोडींची कबुली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. सांगलीतील कडेगावमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा उत्साहात संपन्न. सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातूनही हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.